5 जुलैला माझा वाढदिवस झाला की 11 जुलैला माझ्या सख्ख्या बहिणीचा वाढदिवस असतो. बर्थडे 12 वाजता करायचा असतो, पण आम्ही रात्री 9 वाजताच इथे येऊन तिला सांगत होतो की आज तुझा बर्थडे नको करूया, कारण सगळेच बिझी आहेत, तर आपण नंतर बर्थडे करूयात. कारण जीजू सुद्धा कामामध्ये बिझी होते. शरण्याला पण मी विचारलं की आज माऊचा बर्थडे नको करूया, तर ती पण बोलली ठीक आहे चालेल. पण खरं तर सरप्राईज होतं ते मी शरूला सांगितलं, कारण शरूचं तोंडच पडलं होतं की बर्थडे नाही करायचा. तेवढ्यात अतुल आला आणि अतुलला मी खुणवलं की केक बाहेरच ठेव, कारण अपर्णाला आपल्याला सरप्राईज द्यायचं. Who is coming? पाटील. अरे तू केक नाही आणला हिच्या बर्थडे साठी? तू खरंच नाही आणला केक? अरे पण अरे तू आणशील म्हणून मी नाही आणला. तुला आला आणि आमच्या ओव्हर ऍक्टिंग कॉन्व्हर्सेशननेच अपर्णाला कळलं की काहीतरी यांचा नक्की प्लॅन आहे. असं प्रत्येकालाच आपल्या बर्थडेला माहिती असतं की आपल्या जवळची लोक आपल्याला 12 वाजता बरोबर येणार सेलिब्रेट करायला. नवऱ्याचा कॉल चालू आहे आता. हॅपी बर्थडे टू मी. आणि माहिती का मी असं माझ्या वाढदिवसा दिवशी ज्यांनी मला विचारलं ना की तुला गिफ्ट काय पाहिजे आणि केक कापू, त्यांना मी असं काळजावर दगड ठेवून म्हणलं असं उदार आव्हान मेट्रो सारखं, काय गिफ्ट नको काय नको, पण नाही मला पाहिजे गिफ्ट. फायनली VIP गेस्ट सारखी वाट बघितल्यानंतर जिजूंचं काम संपलं. पण आता सुद्धा माऊच्या बर्थडे पेक्षा इकडं मॅडमचं लाड करून घेणं जास्त चालू होतं आणि इकडे पण आम्हाला काकाला सोडायचं नव्हतं. अर्धा तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मॅडमला सरांनी विश केलं आणि त्यानंतर केक कटिंगला सुरुवात केली. कॅन्डलला घाबरून ही जशी इकडे होती तशी ही पण इकडे घाबरून बसली होती. केक कटिंग झालं, फॅमिली मुवमेंट कॅप्चर झाला आणि यू नो आज पण सव आम्हाला बर्थडे गर्लच करत होती, कारण ती प्रो आहे भाई. आमची आहे ना अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा. उरलेल्या केकचं काय करायचं म्हणून हे माऊच्या चेहऱ्यावरती अशी या मॅडमची पेंटिंग सुरू होती आणि स्वतःच्या पण चेहऱ्यावरती पेंटिंग करणं चालूच होतं. शास्त्र असतं होते आणि भारी दिसतात दोघे. बर्थडे माझ्या बहिणीचा होता, पण हा क्यूटसा गिफ्ट बॉक्स माझ्यासाठी रिसीव्ह झाला होता हँडक्राफ्टेड ब्लू मिस्ट्री कडून. यामध्ये आमचे क्यूटशे फोटोज, कॅन्डल, छोटे छोटे गिफ्ट्स आणि हँडमेड बुके हे सगळं इतक्या सुंदर पद्धतीने कस्टमाइज करून दिलं होतं. त्यांची ID मी मेन्शन करते. तुम्हालाही तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी असं एकदम कस्टमाइज करून काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पेजला व्हिजिट करून त्यांचे बाकी जे पण क्रिएशन्स आहेत ते चेक करू शकता. थँक्यू सो मच हँडक्राफ्टेड ब्लू मिस्ट्री या छोट्याशा क्यूटशा गिफ्टसाठी. आजसाठी इतकंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.